चला लक्ष द्या, बुद्धिमत्ताचे काही प्रश्न राहिलेले तेवढे आपण काय करू, ह्या व्हिडिओमध्ये 7 ते 8 प्रश्न राहिलेले तेवढे लगेच आपण या व्हिडिओमध्ये काय करून घेऊ, कव्हर करून घेऊ. हे बघा प्रश्न बघा काय दिलेला आहे. घड्याळाचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे की घरातील एका भिंतीवर आरसा व त्यांच्या समोरील भिंतीवर घड्याळ बसवलेले आहे. जर घड्याळात प्रत्यक्षात 4:03 झालेले असतील किंवा वाजलेले असतील तर घड्याळाची आरशातील प्रतिमा कोणती वेळ दर्शवेल. ज्या वेळेस आपल्याला अशा प्रकारचा प्रश्न आला, एकदम सोपा प्रश्न आहे, फक्त 2 सेकंदाचा प्रश्न आहे, कशा प्रकारचे सॉल्व्ह करायचं लक्ष द्या. ज्या वेळेस आपल्याला विचारायला असलं की एखादी घड्याळ दिलेली आहे कुठेतरी भिंतीवरती लावलेली आहे आणि त्या घड्याळीमध्ये जर 30 घड्याळ आपण जर आरशामध्ये शो केली, आरसा कसा असतो, अशा प्रकारच्या आरशामध्ये इकडची जी काही घड्याळ दिलेली असते ती आरशामध्ये अशा प्रकारे इकडच्या प्रकारे काय होणार आहे, दिसणार आहे. जर घड्याळ जे काही आरसा असला तो खालून लावलेला असला तर त्याच्यासाठी वेगळं सूत्र वापरायचं आणि जर घड्याळीचा जो काही आरसा असला तो अशा प्रकारे लावला असला काय करायचं, दुसरं सूत्र वापरायचं. आता हे बघा हा प्रश्न कशा प्रकारे सॉल्व्ह करायचा. आता बघा काय दिलेलं आहे की एक घड्याळ आहे आणि ती घड्याळ एका भिंतीवर लावलेली आहे आणि आपल्याला काय विचारलं, त्याच्यामधला टायमिंग विचारलेला आहे, त्याच्यामधली वेळ विचारलेली आहे की आरशामध्ये ती वेळ किती दिसेल. ज्या वेळेस आरशाचा प्रश्न आपल्याला आला त्यास फक्त एक गोष्ट लक्षात ठेवणे, एक वेळ आपल्याला लक्षात ठेवणे, ती म्हणजे कोणती, 11:60. कशा प्रकारे, हे बघा 11:60. फक्त एवढं लक्षात ठेवणे. अशा प्रकारचे सर्व प्रश्न आपल्याला काय होणार आहे, सॉल्व्ह होणार आहे. हे बघा काय दिलेलं आहे आपल्याला, आता घड्याळातील एका भिंतीवर आरसा आहे त्याच्यामध्ये 4:30 झाले. जेवढे काही वाजलेले असले तेवढे काय करायचे, याच्यामधून मायनस करायचे. 11:60 मधून तेवढी वेळ काय करून टाकायची, वजा करून टाकायची. 11 हे बघा मिनिटामधून आपण काय करणार आहे, मिनिट वजा करणार आहे आणि तासामधून काय करणार आहे, तास वजा करणार आहे. 60 मधून 30 गेले, किती उरले, 30. 11 मधून 4 गेले, किती उरले, 7. म्हणजे ती घड्याळ आरशामध्ये काय वेळ दर्शवण किंवा कोणती वेळ दर्शवण, तर 7:30. 30 वेळ. ज्या वेळेला घड्याळीमध्ये 4:30 झालेले असणार आहे तर भिंतीवरील जे काही घड्याळ आहे तर तेच आरशामध्ये कसं दिसणार आहे, 7:30 त्या घड्याळीमध्ये दिसणार आहे. चला पुढचा प्रश्न बघा. आता हे बघा परत काय आला, गुणोत्तराचा प्रश्न आला. गुणोत्तराचा प्रश्न आला मी तुम्हाला सांगितलेलं काय करणे आपल्याला, ज्या वेळेस आपल्याला गुणोत्तराचा प्रश्न येईल त्यावेळेस फक्त x हा आपल्याला लक्षात ठेवणे. आता जे काही गुणोत्तराचं प्रमाण दिलेलं असतं त्या प्रमाणाला आपल्याला काय करायचं, x जोडायचा आहे. 13+. आता प्रश्न व्यवस्थित वाचायचा, सगळ्यात महत्त्वाचं असतं प्रश्न व्यवस्थित वाचणं. मग काय दिलेलं आपल्याला, वडील आणि मुलाच्या वयाची सरासरी दिलेली 40 वर्ष. सरासरी हा शब्द इथं कीवर्ड आहे, बरोबर नाही. आपण काय करतो, एक दिलेलं आहे 13, मी तुम्हाला सांगितलेलं काय करायचं, x जोडायचा. परत इकडे दिलेलं आहे 3x, आपण काय करतो लगेच 40, असं आपण याला मांडून ठेवतो. पण अशा प्रकारे आपल्याला काय विचारलेलं आहे, सरासरी. आणि सरासरीचं सूत्र आपल्याला माहिती आहे, जेवढ्या काही संख्या दिलेल्या असतात तेवढ्या संख्येची बेरीज आपण करतो आणि जेवढ्या संख्या दिलेल्या असतात तेवढ्या संख्या त्याला काय करत असतो, भागत असतो. मग 2 संख्या दिलेल्या आपल्याला, दोघांची वय दिली आहे त्याच्यामुळे आपल्याला इथं काय करावं लागेल, दोघांनी याला भागावं लागेल. म्हणजे खाली काही ना आपल्या इथं येईन 2. 13x + 3x भागिले 2 बरोबर 40. हे जे काही गणित आपल्याला इथं मांडलं आहे त्याच्यानुसार आपण इथं काय केलं, हे जे काही कॅल्क्युलेशन केलं ते इथं मांडलं. आता हे बघा सॉल्व्ह कसं करायचं, 13x + 3x किती झाले, ते झाले 16x. आपण जर बघितलं 2 इकडे भागेला तिकडे गेल्यानंतर तो काय होणार आहे, तो होणार आहे गुणेला. म्हणजे 40 × 2 असं होईल. 40 दुने किती झाले, ते झाले 80. 16 इकडे गुणेला तिकडे गेल्यानंतर तो काय होणार आहे, भागेला होणार आहे. म्हणजे 16 आपल्याला 80 ला भागावं लागेल. 16 × 1 = 16, 16 × 5 = 80. म्हणजे x ची व्हॅल्यू, x ची किंमत आपली किती आली, ती आली 5. पण x म्हणजे आपलं काय आलं, x म्हणजे आपलं फक्त वय आलं. आपल्याला विचारलेलं काय, आपल्याला विचारलेलं आहे वडिलांचे वय किती असेल. मग वडिलांच्या वयाचं गुणोत्तर आपण किती घेतलं होतं, आपण घेतलं होतं 13x. वडिलांचं वय किती असणार आहे, कधी पण जास्त असणार आहे, म्हणून जास्त गुणोत्तर कोणाचं असणार आहे, वडिलांच्या वयाचं असणार आहे. मग 13x म्हणजे किती, 13ला जर आपण x जोडलं म्हणजे x ची किंमत आपली किती आलेली आहे, ती आलेली आहे 5. मग 13 गुणिले जर आपण 5 केले, 13 × 5 किती होणार आहे, 13 × 5 होणार आहे 65. म्हणजे वडिलांचं आजचं वय किती असणार आहे, ते असणार आहे 65. ज्या वेळेस गुणोत्तर प्रमाणाचा आपल्याला जर जे काही प्रश्न आला, आपल्याला फक्त एक गोष्ट लक्षात ठेवणे, त्या गुणोत्तराला आपल्याला फक्त x जोडायचा. काय जोडायचा आहे, x जोडायचा आहे. सरासरीचा आला तर वरती जेवढ्या संख्या दिलेल्या तेवढ्या संख्या लिहून घ्यायच्या आणि जेवढ्या संख्या आपल्याला दिल्या तेवढ्या संख्याचा जो काही नंबर असतो n नंबर, त्या नंबरनं आपल्याला त्याला काय करायचं आहे, भागायचं आहे. चला पुढचा प्रश्न बघा. आता हे बघा पुढचा प्रश्न दिलेला नातेसंबंधाचा. नातेसंबंध जे काही प्रश्न आहे त्याच्यामध्ये आपल्याला फक्त 2-3 गोष्टी, जे काही 2-3 आपले नाते असत्या तेवढे नाते, जे काही नाते असते त्या नात्याचे आपल्याला एक साईन असतं की जे काही महत्वाचे नाते आहे ते महत्वाचे नात्याचं आपल्याला साईन लक्षात ठेवायचं. हे बघा काय दिलेलं आपल्याला, आता हा बचा भाऊ आहे. भाऊ बहिणीचं नातं असलं तर काय करायचं, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, साईन वरून लक्षात ठेवायचं. नवरा बायकोचं जर नातं असलं तर आपल्याला काय करावं लागेल, क्रॉस. एवढं लक्षात ठेवायचं फक्त, नवरा बायकोचं नातं क्रॉस या साईननं आपण दाखवत असतो किंवा लक्षात ठेवायचं कीवर्ड म्हणून किंवा आपलं काय लॉजिक म्हणून. त्याच्यानंतर बहीण भावाचं जर नातं असलं तर ते दाखवायचं आपलं बरोबर या साईननं. आणि जर नातं असलं वडिलांचं मुलाशी नातं, वडिलांचं आई वडिलांचं स्वतःच्या अपत्याशी जर नातं असलं तर त्यावेळेस
हा ॲरो लक्षात ठेवायचं. जे काही वडील आहे ते वरती ठेवायचे आणि ज्याचे काही जे अपत्य आहे, मुलगा झाला मुलगी झाली, ते काय करायचं खाली ठेवायचं. आता ह्या याच्यानुसार आपण काय करू, एक्झाम्पल ज्यावेळेस आपण स्वतंत्र टॉपिक घेऊ त्या टॉपिकनुसार आपल्याला कळन की कशासाठी कोणतं जे काही चिन्ह आहे आपल्याला ते वापरायचं तिथं कळन. पण आपण काय करतोय, फास्ट गो थ्रू करतोय. आता हे बघा काय दिलेलं आहे, अ हा ब चा काय दिलेला आहे, भाऊ दिलेला आहे. मग अ कोण आहे, ब चा भाऊ आहे. अ हा ब चा भाऊ आहे, मग भाऊ कोण आहे, अ आहे. त्याच्यामुळे भाऊ कसा असणार आहे, भाऊ कधी पण कसा असतो, मेल असतो. मग मेल म्हणजे पुरुष, तर त्याच्या डोक्यावरती आपल्याला काय करायचं आहे, यम लिहायचं आहे फक्त समजावसाठी. पण ब आपल्याला माहिती नाही की मेल आहे का फिमेल आहे. कशामुळे माहित नाही, कारण की भावाला बहीण सुद्धा असू शकते, भाऊ सुद्धा असू शकतो. म्हणजे हा मेल सुद्धा असू शकतो किंवा फिमेल सुद्धा असू शकतो, आपल्याला अजून माहिती नाही. फक्त आपल्याला हा माहिती आहे की अ कोण असणार आहे, तो मेल असणार आहे. कशामुळं, कारण की त्याने इथं सरळ दिले की अ हा ब चा भाऊ आहे. मग अ कोण आहे, ब चा भाऊ आहे. पुढे बघा, क ही अ ची आई आहे. मग अ ची आई कोण दिलेलं आहे, क. मग आई कधी राहते, आई कधी पण आपल्या वरती असती, बरोबर की नाही. मग ते आपण कशाने दाखवत असतो, ॲरोनं. आई कोण आहे, आई आपली क ही अ ची आई आहे. मग आई दिलेली आहे क. मग आईचं आपल्याला माहिती आहे, आई म्हटल्यावरती तिचं जे काही आपलं जेंडर येणार आहे ते कोणतं येणार आहे, फिमेल येणार आहे. त्याच्यामुळे डोक्यावर काय लिहायचं, फिमेल लिहायचं. हेच तुम्ही प्लस किंवा मायनस, प्लस म्हणजे पुरुष, मायनस म्हणजे जे काही स्त्रीलिंगी आपण वापरत असतो फिमेल, त्याच्यासाठी तुम्ही वापरू शकता. पण आपण मेल फिमेल डायरेक्टली येतं, आपल्याला लगेच लक्षात येतं. इथं त्यानं सरळ दिलेलं आहे की क ही आई आहे, त्याच्यामुळं कच्या डोक्यावरती मी काय लिहिलं, फिमेल लिहिलं. कोणाची आई, ती अ ची आई आहे. चला पुढं, ब ही ड ची नात आहे. काय सांगितलं, ब ही ड ची नात आहे. ब कोणाची नात सांगितली, ड ची. मग आपण काय करू, इथं दोन हे येणार आहे, दोन पिढ्या येणार आहे, दोन जनरेशन येणार आहे. कोण, कारण की इथं असणारे वडील, आई वडील, बचे आई वडील, बच्या आई वडिलाची वरती कोण असणार आहे, त्याची आजी किंवा आजोबा. म्हणजे ब कोण आहे, काय सांगितलं आपल्याला, ब ही ड ची नात आहे. नात आहे म्हणल्यावर मेल असणार आहे की फिमेल असणार आहे, फिमेल असणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, इथं घ्यावं लागेल, इथं घ्यावं लागेल आपल्याला फिमेल. समजलं. चला पुढे बघा. आता पुढे काय दिलेलं आहे, फ हा अ चा मुलगा आहे. अ चा मुलगा कोण दिलेला आहे, फ. हा चा मुलगा दिलेला आहे, फ. मुलगा दिलेला आहे म्हणून आपण त्यासाठी काय वापरलं, यम वापरलं. आता बघा पुढे आपल्याला काय विचारलंय, फ चे ड शी नाते काय. फ चे नाते विचारले ड शी. मग ज्या वेळेस आपल्याला फक्त इथं कीवर्ड लिहिलेला आहे शी, ड शी, ज्या वेळेस ज्याच्यासोबत शी हा शब्द आला तिथं आपल्याला स्वतःला ठेवायचं. स्वतःला ठेवल्यानंतर नातेसंबंध एकदम सोपे होऊन जातात. हे बघा, ड शी, ड शी म्हणल्यावर ड कुठं असणार आहे, ड दिलेलं आहे की इथं दिलेलं आहे. मग ड शी नातं विचारलेलं आहे. मग ड कोण असणार, इथं मी असणार आहे, बरोबर की नाही. मग याच्या खाली ब कोण झाला, ब झाला माझा नातू, बरोबर की नाही. नातूच्या खाली काय दिलेलं इथं, हे बघा, नातूच्या बरोबर हा कोण झाला, हा पण नातूच झाला. हा नातू आहे किंवा नाते म्हणल्यावर तिचा भाऊ. हे रिलेशन आपण कशाने दाखवत असतो, इज इक्वल टूच्या साईनने किंवा बरोबरच्या साईनने आपण दाखवत असतो. मग हा बी झाला भाऊ. मग हो कोण झाला आपला, हे दोन्ही नातू झाले. मग नातूचे मुलं कोण असत्या, त्या असत्या आपले पंतू. मग आपलं उत्तर काय झालं, ते झालं आपलं पंतू. समजलं. अशा प्रकारे किंवा एकदम ज्या वेळेस आपण स्वतंत्र टॉपिक घेऊ त्या टॉपिकनुसार आपल्याला ते कळण डिटेलमध्ये. चला पुढचा प्रश्न बघा. चला पुढचा प्रश्न बघा काय दिलेला आहे. हे बघा, सुरेश घराकडे. आता आपल्याला कशाचा, दिशा ज्ञान चाचणीचा प्रश्न आला. एकदम सरळ गो थ्रू जायचं. हे बघा काय दिलेलं आहे आपल्याला, सुरेश घराकडे तोंड करून उभा आहे. सुरेश कुठे उभा आहे, घराकडे तोंड करून उभा आहे. आपल्याला माहित नाही त्याचं घर इकडे आहे, इकडे आहे, इकडे आहे, ह्या साईडला आपल्याला माहिती का नाही. फक्त घराकडे तोंड करून तो उभा आहे. त्याच्या उजव्या बाजूला उत्तर दिशा आहे. उजव्या बाजूला कोणती दिशा आहे, म्हणजे तो कसा उभा आहे, तो इकडे तोंड करून उभा आहे या साईडला. त्याच्यामुळे त्याच्या जी काही उजवी बाजू असणार आहे त्या बाजूला कोणती दिशा आहे आपल्याला माहिती, उत्तर दिशा कुठं असती, ती वरती असती. म्हणजे उत्तर दिशा कुठं असणार आहे, वरती. आणि तो कसा उभा असणार असं, म्हणजे त्याचं तोंड कुठं असणार आहे, त्याचं तोंड असणार आहे पश्चिम दिशेला. काऊन, कारण त्याने सांगितलं त्याच्या उजव्या बाजूला कोणती दिशा आहे, उत्तर दिशा आहे. मग त्याच्या उजव्या बाजूला उत्तर दिशा म्हणल्यावर त्याचे जे काही तोंड आहे ते कशाकडे असणार आहे, पश्चिम दिशेकडे असणार आहे. पुढे विचारलं, तो 3 वेळा काटकोनात डावीकडे वळला. डावीकडे वळला म्हणजे कुठं वळणार, तो असा तो उभा आहे, तर डावी बाजू कुठं होईन, इकडं. काटकोन आपल्याला माहिती आहे किती डिग्रीचा असतो, किती अंशाचा असतो, 90 डिग्रीचा किंवा 90 अंशाचा असतो. म्हणजे तो एकदा असा वळला डावीकडे, एकदा असा वळला, पुन्हा परत असा वळला. हे झालं त्याचं 180. पण त्याने किती वेळा सांगितलेलं आहे, 3 वेळा. मग तो कुठं वळला, इथं वळला. परत कुठं वळला, इथं. म्हणजे तो आता सध्या कुठं आहे, तो आता सध्या उत्तर दिशेकडे तोंड करून तो उभा आहे.
त्यानं पुढं काय विचारलं, आता घर त्याच्या कोणत्या बाजूला आहे. मग हे त्याचं घर आहे इथं, कारण की घरानं त्यानं काय सांगितलं पहिले, घराकडे तोंड करून उभा आहे. मग इथं घर आहे, तर घराचं घर कोणत्या बाजूला आहे, त्याच्या उजव्या बाजूला झालं. मग आपलं उत्तर काय आलं, उजव्या बाजूला त्याचं काय आहे, घर आहे. काय विचारलेलं आपल्याला, आता घर त्याच्या कोणत्या बाजूला आहे, सॉरी घर कोणत्या बाजूला आहे ते विचारलेले. म्हणजे तो इथं आहे तर घर त्याच्या कोणत्या बाजूला आहे, तो असा उभा असला तर घर त्याच्या कोणत्या बाजूला असेल, डाव्या बाजूला असेल. म्हणजे आपलं उत्तर काय होईल, आपलं उत्तर होईल डावी बाजू. चला पुढचा प्रश्न बघा. आता बघा पुढचा प्रश्न दिलेला आहे. काय दिलेला आहे, एका रांगेत सुरेश डावीकडून 25वा उभा आहे आणि उजवीकडून किती दिले, 25वा दिले. ज्यावेळेस असा प्रश्न आला की तो डावीकडून ह्या नंबरला आहे, उजवीकडून अशा नंबरला आहे, फक्त लक्षात ठेवणे आपल्याला दोन्हीची काय करायची, बेरीज करायची आणि त्याच्यामधून एक मायनस करायचा. डावीकडून कोणत्या बाजूला आहे तो 25, उजवीकडून कोणत्या बाजूला आहे 25, ह्या दोघांची बेरीज करून काय करायचं, -1 करायचा. 25 25 किती झाले 50, 50 मधून एक गेला 49. आपल्याला विचारलेलं काय की रांगेत एकूण किती मुलं आहे. मग एकूण किती मुलं आहे, 49 मुलं आहे. कसे बघा, हे बघा इथून काय दिलेलं आहे, हा कोण आहे 25वा कोण सांगितलेलं आहे आपल्याला, डावीकडून 25वा कोण आहे, एका रांगेत सुरेश आहे. इथं सुरेश 25वा आहे आणि उजवीकडून जर आपण बघितलं, इकडून जर आपण घेतलं तो इथं कोण आहे 25वा. म्हणजे याच्या इकडे किती मुलं असणार आहे, याच्या इकडे मुलं असणार आहे 24, याच्या इकडे किती मुलं असणार आहे 24. हे 24 आणि हे 24 किती झाले 48. आणि एक तो जो काही सेंटरला आहे मध्यमभागी, तो एक मिळून किती झाले, ते झाले 49. म्हणजे आपलं उत्तर काय झालं 49. टोटल रांगेमध्ये किती मुलं आहे, ते मुलं आहे 49. चला पुढचा प्रश्न बघा. हे बघा आता पुढचा प्रश्न दिलेला आहे. पुढच्या प्रश्नात काय सांगितलेलं आपल्याला, त्रिकोण मोजा. अशा प्रकारचा प्रश्न आहे. अशी जी आकृती आपल्याला एकदम डेंजर दिसते दिसाला, पण एकदम सोप्या पद्धतीने एक अशा प्रकारचा जो बी प्रश्न आला, फक्त एक सूत्र, छोटंसं सूत्र आपल्याला लक्षात ठेवणे, ते कोणतं, हे बघा. हे बघा, अशा प्रकारचा प्रश्न आला किंवा अशी आकृती आली आणि आपल्याला विचारलेलं असलं की या आकृतीमधले त्रिकोण मोजा, फक्त एवढं जे काही सूत्र आहे तेवढं आपल्याला लक्षात ठेवणे, लगेच लक्षात येऊन जातं. एन आपल्याला माहिती असते. आता एन कसे काढायचे, एन असे काढायचे बघा, 1 2 3 4 5 6 काय झाले आपले एन. अशा प्रकारे एन काढायचे. साईडच्या जेवढ्या काही साईड दिलेल्या आहे ते सगळ्या साईड मोजून घ्यायच्या. म्हणजे एनची किंमत किती आली आपली, ती आली 6. इकडे घेतो मी वर, हे बघा 6. आता त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, दोघांच्या मध्ये काही नाही म्हणल्यावर काय गुणेला आहे. त्याच्यानंतर n+2, n किती आपला 6, मग 6 आणि 2 किती झाले, ते झाले 8. परत गुणेला 2n म्हणजे किती, n किती दिलेले 6, 2n म्हणजे 2 न त्याला गुणाचं, 6 दुने 12, 12 आणि हा 1 किती झाले 13. आणि भागीला किती 8, ते की आपल्या सूत्रामध्येच आहे. इथे जर आपण बघितलं कॅल्क्युलेशन केलं तर काय होतं, हे 8 आणि हे 8 काय होत असतं, कॅन्सल होत असत्या. आणि काय उरलं फक्त 13 गुणेला 6, 13 सखी किती होत्या, तर 13 सखी होत असत्या 78. म्हणजे इतके सगळे आपल्याला 78 त्रिकोण मोजायची गरज नाही. एकदम सोप्या आणि शॉर्ट ट्रिक्सनं आपण अशा प्रकारची जी काही आकृती असली त्याचं उत्तर काढू शकतो. फक्त आपल्याला एवढं सूत्र लक्षात ठेवणे, n गुणेला n+2 2n+1 डिवायडेड काय त्याला भागेला 8. एवढ्या सूत्रानुसार आपण कितीही मोठी आकृती असली तर आपण काय करू शकतो, त्याच्यामध्ये त्रिकोण मोजू शकतो. आता याच्यानंतरचा शेवटचा प्रश्न बघा. हे बघा प्रश्न दिलेला, आता चौरस किती, अशा प्रकारचा प्रश्न आला. सोपी आकृती आपण लगेच मोजून घेऊ, पण मोठी जर आकृती असली तर आपल्याला ते मोजता येत नाही. सगळ्यात पहिले काय करायचं, नंबरिंग देऊन टाकायची. कशा प्रकारे, आडवी नंबरिंग आणि व्हर्टिकल नंबरिंग, उभी आणि आडवी काय करायची, याला नंबरिंग देऊन टाकायची. 1 2 3, परत इकडं 1 2 3. फक्त काय करायचं, जे काही दिलेले कॉमन पास, याच्यामधलं कॉमन काय, हा एक इकडचा पण आहे, इकडचा पण आहे, मग तो एक इथं लिहून टाकायचा, लिहिला. त्याच्यानंतर हे जे काही दोन्ही दिलेले, ह्या दोन्हीचा गुणाकार करायचा. 2 गुणेला 2 किती झाले 4. त्याच्यानंतर हे जे काही क्रॉसमध्ये ह्या दोघांचा गुणाकार करायचा. 3 गुणेला 3 किती झाले 9. जर इकडे अजून पुढे जर फिगर असती तर आपण काय केलं असतं, 4 गुणेला 4 5 गुणेला 5 असं वाढत गेलो असतो. सगळ्याची काय करत गेलो असतो, बेरीज करत गेलो असतो. याची जर बेरीज आपण केली ती किती येते, 4 आणि 1 5, 9 आणि 5 किती होत्या 14. म्हणजे याच्यामध्ये किती चौरस आहे, 14 चौरस आहे. अशा प्रकारचा प्रश्न आला तर काय करायचं, अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं. जेवढे काही रिझनिंगचे क्वेश्चन आहे किंवा मॅथचे क्वेश्चन, भरपूर सारे क्वेश्चन आहे की आपला तिथं काय जातो, वेळ वाया जात असतो. त्याच्यामुळे आपण एकदम शॉर्ट ट्रिक्सनं किंवा भरपूर सारे प्रश्न आहे की 5 ते 7 सेकंदामध्ये त्याचं उत्तर कशा प्रकारे येईल, त्या प्रकारे आपण सर्व प्रश्न काय करणार आहे, सोडवून घेणार आहे. हेच प्रश्न आपण असे बघितले. अजून प्रश्न आपण काय करू नंतरच्या लेक्चरमध्ये किंवा नंतरच्या व्हिडिओमध्ये बघू. चला थँक्यू.